चलो गाइज वेलकम बॅक. आपण बघूयात क्वेश्चन नंबर 7. याच्या आधी 6 व्हिडिओ केलेले आहेत या लेसनचे. आय होप तुम्ही बघितले असतील. बघितले नसतील तर बघून घ्या. ठीक आहे. आपण शिकतो आहोत SST मराठी भाषेमध्ये. मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. याच्या आधी आपण जे व्हिडिओ टाकलेले ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. 6 क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. आपण शिकतोय SSC बोर्डाचा 10वीचा जिओग्राफीचा लेसन नंबर 1 फील्ड व्हिजिट. आणि आपण लेसन नाही शिकणार आहोत कारण की लेसन काय आहे, डायलॉग फॉर्ममध्ये आहे. गोष्ट आहे छान, मुलं छान जात आहेत आणि टीचरसोबत ते गप्पा गोष्टी करतात, ते तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा एक आता लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7. लास्ट बट नॉट द लिस्ट महत्त्वाचा आहे, येऊ शकतो कारण की हा एक जेन्युइन प्रॉब्लेम आहे. बघा बरं का. इट इज इम्पॉर्टंट टू मॅनेज द वेस्ट जनरेटेड ड्युरिंग अ फील्ड व्हिजिट. हे खूप महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे? वेस्ट जनरेटेड ड्युरिंग म्हणजे तुम्ही आपण जेव्हा आपण कुठेही जातो तेव्हा आपण काही ना काहीतरी कचरा क्रिएट होतो. बरोबर आहे का. एक रुपयाचं चॉकलेट जरी खाल्लं तरी त्याचं ते रॅपर असतं, त्याचा कचरा तयार होतो. मग ते मॅनेज कसं करायचं? का आपलं चॉकलेट खायचं आणि कागद तिथंच फेकून द्यायचा असं होतं का? नाही, असं तर नाही होऊ शकत. बरोबर आहे का नाही. तर मग काय काय करायचं बघा. चला पटकन बघूयात. काही खूप मोठा व्हिडिओ होणार नाही आहे. 2-3च पॉईंट आहे त्याच्यामध्ये. बघा. ॲब्सोल्युटली राईट. हा बरोबर आहे ना. आपण जर घाण करतोय, आपण जर कचरा करतोय तो आपण मॅनेज केलाच पाहिजे. तो आपला आपण बघितलाच पाहिजे. बिकॉज मेनी थिंग्स लाईक कंटेनर्स, बॅग, बॉटल ऑफ ड्रिंकिंग वॉटर, पेपर मॅप वगैरे एक्सेट्रा आर यूज्ड ड्युरिंग फील्ड व्हिजिट. हे सगळं तिथं तयार होणार आहे. बरोबर आहे का. तुम्ही काय चिप्स खाणार, तुम्ही चॉकलेट खाणार, बिस्किट खाणार, तुमचे पार्सल बॅग्स असतील, टिफिन्स असतील. बरोबर आहे का. पेपर टॉवेल असेल किंवा आपलं काय म्हणतात त्याला हे काय हॉटेलमध्ये असतं, काय मला नावच येणार आहोत त्याचं, पेपर नॅपकिन वगैरे हे सगळं ते वापरणार. हे सगळं कुठेही फेकून द्यायचं का? अजिबात नाही. पाणी पिला, काय टेट्रापॅकमध्ये फ्रुटी घेतली किंवा माझा किंवा काय फॅन्टा वगैरे घेतला फेकून दिला असं नाही होत ना. ते आपण ते सगळं मॅनेज करायचं आहे. त्याच्यानंतर बघा. इफ दीज थिंग्स आर थ्रोन हिअर अँड देअर, इकडं तिकडं उगा वाटेल तिथं काय टाकून दिलं आफ्टर देअर यूज, ते वापरून झाल्यानंतर इट विल जनरेट लॉट्स ऑफ गार्बेज. कचरा तयार होतोय ना. मी तुम्हाला नेहमी सांगतोय की तुम्ही कुठेही जाणार आहे ना तर तिथं तुम्ही पाहुणे म्हणून जाणार आहात. तुमच्या घरामध्ये एखादा कोणी पाहुणा आला आणि तुमच्या घरामध्ये कचरा करून गेला, आवडेल का तुम्हाला? नाही. मग तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन कचरा कसं काय क्रिएट करू शकता? नाही कचरा क्रिएट करू शकत. बरोबर आहे का. आपला कचरा, आपली घाण आपण साफ करायची. ठीक आहे. चला बघा पुढं काय आहे. दिस गार्बेज लीड्स टू पोल्युशन अँड हार्म्स दी एन्व्हायरमेंट. त्यानं काय होणार आहे? त्यानं तिथं कचरा जनरेट होणार आहे जो आपल्याला करायचा नाही आहे. ठीक आहे. आणि काय हार्म्स दी एन्व्हायरमेंट म्हणजे काय म्हणतात त्याला, पर्यावरणाला नुकसानच होणार आहे ना त्या गोष्टींनी. बरोबर आहे का. त्यामुळं आपण त्या गोष्टी अजिबात करायच्या नाही. हेन्स इट इज इम्पॉर्टंट. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे टू फॉलो द डिसिप्लिन ड्युरिंग द फील्ड व्हिजिट. आपण अजिबातच तिथं कचरा करायचा नाही आणि आपण शिस्तीमध्ये जायचं, शिस्तीमध्ये यायचं. आपल्या टीचरनी आणि त्या प्लांट मॅनेजरनी जे काय सांगितलं आहे ते सगळं व्यवस्थित मॅनेज, ते सगळं ऐकायचं आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाची आहे सेफ्टी. बरोबर आहे का. आपण व्यवस्थित जाणं. आपण घर किंवा ते घर नाही आहे किंवा ते काय आपली स्कूल नाही आहे, आपलं रोजचं ठिकाण नाही आहे, आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत. चला तुम्ही कुठं कुठं फील्ड व्हिजिट आजपर्यंत केलेली, कुठं कुठं फिरायला गेलेले आहेत मला कमेंटमध्ये सांगा बरं. चला. आणि तुम्हाला माझं टीचिंग आवडतं आहे का सांगा. काही शंका असतील तर प्रश्न विचारा. ठीक आहे. आपल्याला सबस्क्रायबर्सची गरज आहे आणि मला तुमच्या कमेंट्स हव्यात. ठीक आहे. चला आपण इथंच थांबतोय. आपण भेटूयात एका नवीन लेक्चरमध्ये एक नवीन लेसन घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. चल बाय.